सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष माझ्यासोबत आहे। मॅडम, आज शेवटची सभा, काय अपेक्षा आहे? कारण की 17 तारखेनंतर प्रशासक बसण्याची शक्यता आहे। मागच्या 2012 ते 19 पर्यंत जसं निशा सावरकर या अध्यक्ष असताना त्यांना जसं 3 वर्षाचा कालावधी हा वाढवून दिलेला होता निवडणुका न लागल्यामुळे, त्याच पद्धतीने शासनाची भूमिका ही न्यायाची असायला पाहिजे। जरी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची सत्ता आहे म्हणून सूडबुद्धीने प्रशासक न बसवता ज्या पद्धतीने त्यांना वाढीव कालावधी दिला होता त्याच पद्धतीने आम्हाला देखील कालावधी निवडणूक जर नाही झाल्या तर तो निवडणूक होईपर्यंत आम्हाला कालावधी वाढवून द्यावा अशी राज्य शासनाकडून अपेक्षा आहे। तुम्ही काय सांगणार? निवडणुका होणार आहे, शेवटची सर्वसाधारण सभा, निवडणुका तर नक्कीच होणारच, ते तर संविधानामध्ये लिहिलंच आहे की 5 वर्षांनी निवडणुका व्हायला पाहिजे। पण ज्या वेळेस या नागपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये भाजपची जेव्हा सत्ता होती 2012 ते 2019 पर्यंत, त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही 3 वर्षाची त्यांना मुदतवाढ या भाजपच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिली होती। अजूनपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची कुठलीही प्रक्रिया झालेली नाही आहे। तर आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाची न्यायाची भूमिका नेहमी सगळ्यांसाठी सारखी असायला पाहिजे आणि जोपर्यंत निवडणुका डिक्लेअर होत नाही तोपर्यंत नागपूर जिल्हा परिषद आणि महाराष्ट्रात जेवढ्या काही जिल्हा परिषद असेल त्यांचा कार्यकाळ 17 जानेवारी 2025 संपत आहे, तोपर्यंत निवडणुकीचा कालावधी जाहीर होतपर्यंत मुदतवाढ द्यावा ही अपेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाकडून जिल्हा परिषद नागपूरला अपेक्षित आहे। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, Q9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।